श्री गुरुदेव. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहर आणि परिसरातील लोकांसाठी 22 जुलैचा दिवस आणि रात्र जणू जीवघेणीच ठरली. धुवाधार बरसणाऱ्या पावसाने, अतिवृष्टीने चिपळूणसह आजूबाजूच्या परिसराला महापुराचा विळखा घातला. चिपळूणच्या इतिहासात कधीही न झालेली अशी भीषण पूरस्थिती इथल्या लोकांनी अनुभवली. महापुराने घराघरात पाणी शिरले. काडी काडी करून जमवलेला संसार नजरेसमोरून वाहून गेला. जीव वाचवण्यासाठी घराच्या छतावर, टेरेसवर, गच्चीवर जिथे जिथे जागा मिळेल तिथे जीव मुठीत धरून सर्वांनीच रात्र जागून काढली. या महापुराने चिपळूणवासियांचे संसार, घरदार पूर्ण उद्ध्वस्त केले. महापुराने भेसूर झालेल्या चिपळूण परिसरातील ही दृश्य पाहताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. अशा बिकट परिस्थितीत चिपळूणवासियांना धीर देण्यासाठी, त्यांच्या मदतीसाठी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीस्थानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते चिपळूणमध्ये दाखल झाले आहेत. चिपळूणपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता थोडासा मोकळा होताच शुक्रवारी सकाळीच संस्थानाच्या विविध महामार्गावरील असणाऱ्या रुग्णवाहिका चिपळूणच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. रात्रभर घराच्या छतांवर, टेरेसवर तसेच काहींनी शाळा, दवाखाना अशा मिळेल त्या जागी आसरा घेतला होता. घरदार पाण्याखाली, साऱ्या चीजवस्तू वाहून गेलेल्या. सुमारे 30 तासाहूनही अधिक काळ खाण्यापिण्याची काही सोय नाही. भीतीने आणि तहान भुकेने भेदरलेले चेहरे वाट पाहत होते ती फक्त मदतीची. अशा बिकट प्रसंगी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या कार्यकर्त्यांनी खिचडीची पाकिटे पूरग्रस्तांना वाटायला सुरुवात केली. अगदी वेळेवर अन्नपाण्याची सोय झाल्याने या संकट काळात लोकांना थोडा तरी दिलासा मिळाला. फक्त दुपारीच नव्हे तर रात्रीही ही अन्न वाटपाची सेवा अविरतपणे सुरूच होती. चिपळूण बाजारपेठच नव्हे तर चिपळूणच्या आतील भागात, वाड्या वस्त्यावर जिथे मदत पोहोचवणंही दुरापास्त आहे, जिथे जाण्यासाठी धड रस्तेही नाहीत, जागोजागी चिखलमातीचे ढिगारे, भोवताली दाटलेला काळोख, अशा कठीण परिस्थितीतही जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचे अनुयायी आणि भक्त शिष्यगण न थकता अविरतपणे अन्न वाटपाचे काम करत होते. काल आणि परवा 2 दिवस अत्यंत भयानक परिस्थितीतून आपण सर्वजण गेलो. पिंपरी असेल, सती असेल, खेर्डी असेल आणि पूर्ण जवळजवळ चिपळूण शहर असेल, की म्हणजे आपण कल्पना पण केली नव्हती इतक्या पद्धतीचा महाभयंकर पूर आल्यामुळे लोकांची घरंदारं पूर्णपणे गेलेली आहेत. आणि हे सगळं करत असताना नैसर्गिक आपत्तीपुढे शेवटी आपल्यालाही हार मानावी लागली. पण ह्याचाच एक हे घेऊन नरेंद्र महाराजांच्या संस्थानाच्या माध्यमातून आपण अत्यंत चांगल्या पद्धतीचा हा उपक्रम राबवत आहात. कारण शेवटी समाजाने समाजालाच मदत करत राहिलं पाहिजे. कारण अशावेळी सरकार येईल किंवा बाहेरून कोण येईल असं न विचार करता आपणच हा पुढाकार इथं घेतलात, त्याबद्दल मी तुम्हाला मनापासून संस्थानाला या शुभेच्छा देतो. चिपळूण शहरामध्ये खूप मोठं प्रचंड नुकसान आहे. सगळे येणारे लोक तिथं येत असतात, पण छोट्या गावात मग फारशी मदत होत नसते. पण आपण इथं आल्यामुळे ही मदतीचा हात तुम्ही केला आहे, त्यामुळे हे असंच सहकार्य तुमचं या गावाला राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. खरं तर 23 जुलै रोजी गुरुपौर्णिमेचा दिवस. सर्व भक्त शिष्यगणांसाठी गुरुपूजनाची ही मोठी पर्वणी असते.
पण चिपळूणमधील जगद्गुरू श्रींचे भक्त शिष्यगण आपल्या गुरूंच्या शिकवणीप्रमाणे, अर्थात तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, मानव सेवा हीच ईश्वर सेवा माना, या शिकवणीप्रमाणे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी झटत होते. या मदत कार्यालाच आपली देवपूजा मानत होते. चिखलगाळ तुडवीत अन्न वाटपाबरोबरच पडेल ते काम हे अनुयायी करताना दिसत होते. नमस्कार, मी चेतना गजानन आलेकर, ॲट पोस्ट पिंपळी खुर्द समर्थनगर. 3 दिवसा कालपासून आमच्या पूर्ण समर्थनगरमध्ये घरं बुडेल इतकं पाणी होतं. काहीही शिल्लक राहिलेलं नाही, फक्त माणसं वाचलेली आहेत. तर आम्हाला जगद्गुरू चॅरिटेबल नानीज यांच्याकडून अन्नधान्याची व जेवणाची सोय झालेली आहे. तर त्यांचे खूप खूप आभार. असंच त्यांनी सहकार्य करावं आणि अशाच संस्थांनी येऊन आमच्यासाठी सहकार्य करावं हीच विनंती. थँक्यू, धन्यवाद. या कामामध्ये भगिनी वर्गही मागे नव्हता. खिचडी तयार करणे, खिचडीची पाकिटे भरणे आणि ती वाटपाची व्यवस्था करणे अशी सारी कामे बिकट काळात सुद्धा हे अनुयायी न थकता अविरतपणे करतायत. प्रत्येक गरजूपर्यंत मदत पोहोचवण्याची ही जिद्द, सेवा करताना पडेल ते काम करण्याची तयारी, स्वतःबरोबरच दुसऱ्यालाही धीर देण्याची वृत्ती, कुठून येतं हे सारं? सेवा कार्य करायला हे बळ मिळतं तरी कुठून? हे बळ मिळतंय ते आपल्या सद्गुरूंच्या विषयी मनामनात असलेल्या अपार श्रद्धेने. माणसातला भगवंत ज्यांनी ओळखायला शिकवला त्या सद्गुरूंच्या महान शिकवणीमुळे. जगद्गुरू श्री नरेंद्राचार्य महाराजांचे भक्त शिष्य आणि अनुयायी आपत्कालीन प्रसंगात नेहमीच मदतीसाठी तत्परतेने धाव घेतात. मदत कार्यात नेहमीच अग्रेसर असतात, स्वतःला वाहून घेतात. या महापुरातही हेच अनुभवायला मिळतंय. श्री गुरुदेव, मी परशुराम दत्ताराम जाधव, राहणार चिपळूण. 22 तारखेला सकाळी आपत्तीजनक परिस्थितीमध्ये पाण्याचा प्रवाह सोडला आल्यामुळे आमच्या घरात पाणी भरलं आणि हे चढ उतार संध्याकाळी 11:30पर्यंत चालू होते. शेवटी 11:15च्या टायमाला ज्यावेळी पाण्यानं टेरेस लेवल गाठली त्यावेळी मात्र मी घाबरलो, कारण माझ्याबरोबर माझी पत्नी, प्रेग्नंट मुलगी 9 महिन्याची, नात आणि सून आणि मी एकटा पुरुष होतो. मुलगे कामानिमित्त बाहेर गेले होते. पण शेवटी मग ज्यावेळी एवढी टेरेस लेवल आली त्यावेळी मग माऊलींना विनंती केली, बघा आता काय तुमच्या हातात आहे, ठेवायचं असेल तर ठेवा, नाहीतर तुम्हीच काय करणार आहे. पण माऊलीने हाक ऐकली आणि 12:20च्या वेळेपासून मी सतत निरीक्षण करत होतो. 12:20च्या वेळेला वरच्या पायरीवरून पाणी उतरायला लागलं. त्यावेळी मला जरा धीर आला आणि नंतर पाणी उतरलं आणि माऊलीने त्यानंतर 4 तास पाऊसच झाला नाही आणि मग पाणी सकाळी उतरलं. माऊलींच्या कृपेमुळे आम्ही सुखरूप वाचवलो. अन्न वाटपाबरोबरच पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटपही करण्यात आलं. साबण, मेणबत्ती, माचीस अशा वस्तूंचं वाटपही संस्थानाच्या वतीने करण्यात आले. पुरामुळे घरातील सर्व चीजवस्तू वाहून गेल्याने अशा जीवनावश्यक वस्तूंची गरजही असतेच. या आपत्तीत अगदी छोट्या छोट्या गोष्टीही गरजूंच्या पर्यंत पोहोचवण्याची ही धडपड खरोखरच कौतुकास्पद आहे. पूर ओसरल्यानंतरही महत्त्वाची असते ती स्वच्छता. चिपळूणवासियांना रोगराईचा सामना करायला लागू नये म्हणून अजूनही इथे स्वच्छतेची सेवा सुरूच राहणार आहे. चिपळूण आणि रत्नागिरी परिसरातील जगद्गुरू श्रींचे अनेक भक्त शिष्यगण चिपळूणमध्ये दाखल होत आहेत. फक्त चिपळूणमध्येच नव्हे
तर महाराष्ट्रात जिथे जिथे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे, वसई, पालघर, कोल्हापूर, सातारा अशा विविध भागातही जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाचे मदत कार्य विविध स्वरूपात सुरूच आहे.